लाइफ बिकम झंड. इट्स रिअली बिकम झंड. आज मी इथे बसून आहे. आज बहुतेक आपला शेवटला दिवस होऊ शकते. आय डोंट नो का होणार आहे का नाही. चला, सर्वात वाईट केव्हा वाटते जेव्हा नाही का आपण हार्ट सोल लावतो पूर्ण कामासाठी, पूर्ण मनातून काम करतो, कष्टाने काम करतो, घाम झिरवतो, स्ट्रेस ताण तणाव एवढं सारं सहन केल्यानंतर ठीक आपल्याला मोबदला तर भेटत नाही त्याचा, ओके ठीक आहे चालेल, बट चला हे केल्यानंतरही चला कोणी म्हणते ना का तुम कुछ नहीं करते, तुमसे मुझे कुछ फायदा नहीं है, तो बहुत बहुत वाईट वाटते राव. खरंच खूप वाईट वाटते. मी इथे प्लांटमध्ये काम करून राहिलो आहे. प्रत्येक कामासाठी मी स्वतः जबाबदार आहे. प्रत्येक काम मी करून घेण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे स्वतःच्या बळाने. जे सामान लागलं ते मी स्वतः आणत आहे. माणसाला लावून राहिलो आहे, काम करून घेऊन राहिलो आहे. माझ्या परीने पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करून घेऊन राहिलो आहे. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा जेव्हा असं म्हणते ना की तुझ्याकडून आम्हाला काही फायदा नाही, तुमसे हमें कुछ फायदा नहीं हो रहा, तुम हो के या नहीं हो के भी कुछ फरक नहीं हो रहा हमें, असं म्हणल्यावर नाही का खूप खूप दुःख होते राव. असं वाटते का टोचून जाते एकदम. साला काय यार आपण, म्हणजे आपण एवढं करून राहिलो आणि आपल्याला काहीच नाही भेटून राहिलं. त्याला कोणी एक दोन शब्द पण चांगलं म्हणून नाही राहिलं. इवन सगळेच जण आपल्याला वाईट म्हणून राहिले. वर्कर, ऑपरेटर, ठेकेदार, साईट इन्चार्ज सब जण शिवा देऊन राहिले आणि आपण जस्ट फक्त ऐकून राहिलो. काही कळून नाही राहिलंय राव. मी करू तर कसं करू आणि मग समजून न राहिलाय. एक तर मी इथे नागपूरमध्ये आलो आहे. कोणी मना बोलायला नाही. एकटाच राहतो, एकटाच सगळं सहन करतो. ते टेन्शन वेगळं. आई वडिलांची, घरची, मित्रांची आठवण येते ते वेगळं. इथं जॉबवर आल्यावर काम करणं, त्याच्यानंतर माणसं ऐकत नाही तरी त्यांच्याकडून काम करून घेणं ते वेगळं. काम केल्यानंतर त्यांची ओटी द्यासाठी जेव्हा मी जातो तेव्हा मी हार्डली फक्त 1 घंटा ओटी देण्याचा प्रयत्न करतो, त्यातही एवढा मोठा बवाल होते. आणि एवढं सारं काम केल्यानंतर, एवढं सारा स्ट्रेस ताण तणाव सहन केल्यानंतर सुद्धा पण आपल्याला जेव्हा नाही का कोणी असं म्हणते का तुझ्याकडून काही फायदा नाही, तुमसे कुछ हमें कुछ फायदा नहीं हो रहा, तुमसे 8 महीने में तुम जो कुछ सीख रहे हो कुछ हमें कुछ फायदा नहीं हो रहा तुमसे. सो किती वाईट वाटते ना. ठीक आहे ना, मी स्मार्ट नाही आहे बट मी हार्डवर्क आहे राव. मला माझ्या हार्डवर्कवर विश्वास आहे आणि ते मी नेहमी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जरी स्मार्ट नाही बट मी हार्डवर्क आहे. हार्डवर्कवर विश्वास ठेवतो. स्वतःवर कामावर जाईन, स्वतः काम करण्याचा प्रयत्न करीन. काम किती कठीण आहे हे करण्याचा प्रयत्न करीन. आणि एवढं सारं केल्यानंतर सुद्धा कोणी असं म्हणते का तुझ्याकडून काही फायदा नाही. माझी कंडिशन खूप बेकार आहे राव. खरंच खूप बेकार आहे. मला तर खूप मोठ्या मोठ्या डेस्टिनी अचीव करायच्या आहे. पण या मोठ्या मोठ्या डेस्टिनी अचीव करण्यासाठी सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी, इवन सेटलमेंटमध्ये पण आपल्याला एवढी मोठी प्रॉब्लेम येऊन राहिली. मी त्यांना काही बोलत नाही. मी ठेकेदारांना काय म्हणणार नाही. ठेकेदारांनी मला असं म्हणलं तुझ्याकडून काही फायदा नाही, ठीक आहे ना, काही फायदा नाही, ओके ठीक आहे, मी ॲक्सेप्ट करतो यार. भाई इथे डी पॉईंटवर आहे, इथे सिस्टीम छोटी आहे. प्रत्येक कामं केल्यानंतर मोबदला खूप छोटा भेटत असतो आणि त्याच्यामध्ये ठेकेदाराला फक्त पैसेच दिसते ना, बाकीची मेहनत तर काही दिसतच नाही. बस त्यांच्याकडून फक्त पैसेच कमी दिसून राहिले म्हणजे याच्याकडून काही फायदाच नाही असं म्हणून देते ना. आपली या ठेकेदारीमध्ये आणि या नागपूरमध्ये आणि त्या पॉवर स्टेशनमध्ये काही लाईफ नाही. कोर्स
हा आपल्याला एक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि एक प्रकारे आपल्याला ॲटिट्यूडमध्ये चेंज आणण्याचा प्रयत्न करत आहे. सगळेजण म्हणत आहे का बाबू तू हार्ड बन, थोडंसं हार्ड बन, थोडंसं कठीण बन, म्हणजे सगळ्यांना थोडं शिवा दे. वेल माझं तसं ॲटिट्यूड नाही राव. मी सगळ्यांसोबत पोलाइटली वागतो, पोलाइटली त्यांच्यासोबत कॉन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न करतो, पोलाइटली त्यांच्याकडून काम करण्याचा प्रयत्न करतो. मी हार्ड नाही, मी एकदम हार्ड, एकदम कठीण बोलत नाही असं एकदम तडकाफड. आज का आज शेवटला दिवस आहे, टेंडर खतम होणार आहे. इथे सगळे माणसं इकडे ठेकेदाराने तिकडे लावली CST मध्ये. इथे डिपॉइंटवर एकही माणूस नाही. माणूस नसल्यामुळे इथे ऑपरेटर वेगळा शिवा देतो, त्याचसोबत हे सगळे ऑपरेशनचे लोक पोरं हे पण शिवा देतात. मग काही नाही, मी इथे राहतो यार गुपचाप या झाडाखाली बसून राहतो आणि लाईफ बिकम बेटर बनवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. कसं करायचं, का करायचं, आपल्याला इथून कसं काय निघता येईल, आपल्याला मुंबईला कसं काय जाता येईल. काही नाही राव. कधी कधी तर रडून येते साला. अरे या रडल्यानंतर सुद्धा पाठीवरून हात फिरवायला पण कोणीच नसते राव. बट टुमॉरो इज बेटर दॅन टुडे असं म्हणत मी नेहमी सकाळी उठतो. स्वतःला कॉन्फिडन्स देतो, मी हे करू शकतो, मी हे करू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवू, मी या सर्व गोष्टी अचीव करू शकतो. बस मनावर विश्वास आणि हार्डवर्क ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि जस्ट चालत राहतो. बस बाकी काही नाही. लाईफ बिकम झंड. या सिरियसली लाईफ बिकम रिअली झंड. म्हणजे आता तरी तर झंड आहे, बट समोर इट विल बी ऑलवेज गुड. सो टुमॉरो इज बेटर दॅन टुडे. थँक यू.